नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील कथित भोंदूबाबा अशोक खरात यांचे प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नमस्कार. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजवर आपले स्वागत आहे. खरात यांच्या भोंदूगिरीचे पितळ उघड पडल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव जोडले गेल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान चर्चा सुरू झाल्याच्या तिसऱ्या दिवशी चाकणकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. तसं जर पाहिलं तर अशोक खरातच्या या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांचे जे अशोक खरातचे पाय धुतानाचे किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे जे व्हिडिओ समोर आलेले ते पाहता रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष होण्याच्या पात्रतेच्याच नव्हत्या. तरी पण सरकारने त्यांना महिला आयोगाचं अध्यक्ष केलं. या रुपाली चाकणकरांनी या पुरोगामी महाराष्ट्राला, ज्या महाराष्ट्रामध्ये एक भोंदू बाबा महिलांचं शोषण करतो आहे आणि या शोषण करणाऱ्या भोंदू बाबाला हे सरकार अभय देत आहे, त्याचबरोबर रुपाली चाकणकरांबरोबरच या देशातील गृहमंत्री, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या बरोबरही जे फोटोही व्हायरल झालेले आहे. याचा अर्थ या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असताना हे सरकार जनतेला वेळ देण्याऐवजी या अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या भोंदू बाबांना वेळ देतोय. त्यामुळे फक्त रुपाली चाकणकरांचा राजीनामा न घेता या मागे अजून कोणकोणचे नेते, कोणकोणचे सत्तेतले नेते आहे याची निष्पक्षपणे चौकशी होऊन त्यांचाही राजीनामा होणं अत्यंत आवश्यक आहे. खरं तर चाकणकरांनी उशिरा का होत नाही राजीनामा दिला ही चांगली गोष्ट आहे. परंतु जो राजीनामा द्यायला उशीर केला ती निषेधार्ह बाब आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. हे कानी कपाळी ओरडून राज्यकर्त्यांना पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर या मंडळीने अथक परिश्रम घेऊन हे राज्य, या राज्यामध्ये समता, न्याय, बंधुता आणि लोकशाही रुजावी म्हणून प्रयत्न केले, अथक परिश्रम घेतले. मात्र त्याची फळं भोगताना ही मंडळी बेताल वागत आहेत. खरं तर राज्यकर्ते जेव्हा बुवा बाबा महाराज यांच्या नादी लागत असतात तेव्हा या देशाचंच काय राज्याचंच वाटोळं झालेलं असतं. कारण हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे. भारतीय राज्यघटनेने ते मूल्य स्वीकारलेलं आहे. धर्मनिरपेक्षतेसारखं मूल्य जेव्हा पायदळी तुडवलं जातं तेव्हा राज्यकर्त्यांना राज्याचं राज्यकारण करायचा अधिकार उरत नाही. आणि म्हणून चाकणकरांनी नुसता राजीनामा देऊन भागणार नाही, त्यांच्यावर संबंधितांनी, पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे असं माझं मत आहे. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.